आपण खेळाडू आहोत, आपल्याला हार्ट अटॅक येणंच शक्य नाही. त्या दिवशी काम करता करता माझ्या हातातनं मुंग्या यायला लागल्या आणि असं किरकोळ काहीतरी छातीत दुखतंय असं वाटलं. पण मनात असाही विचार आला की आपण ॲथलीट आहोत, आपण खेळाडू आहोत, आपल्याला हार्ट अटॅक येणंच शक्य नाही. 3 मजले चढून डॉक्टरांच्या घरी गेले, तर तिथे गेल्यावर समजलं की डॉक्टर मुंबईला गेले, ते नाहीये. त्यावेळेला घामाच्या धारा सुरू झाल्या होत्या. त्यांनी मला एवढंच सांगितलं की मी संजीवन हॉस्पिटलला फोन करून ठेवतो, तू परस्पर तिकडे जा. निम्म्या रस्त्यात आल्यानंतर असं झालं की मला चालता येईना, मला पुढचं काही दिसेना, इतका घाम येत होता. तर शेजारच्या दुकानात, शिंप्याच्या दुकानात एक गृहस्थ होते. त्यांनी हाक मारली, मॅडम मॅडम इकडे या, तुम्हाला काय होतंय? म्हटलं मला कळत नाही काय होतंय ते. खूप घाम आलेला होता. त्यांनी पाणी दिलं आणि मग ऑफिसमधल्या लोकांना कोणाला तरी फोन केला की अशा अशा मॅडम इथे आल्यात आणि त्यांना काहीतरी वेगळा त्रास होतोय, तुम्ही ताबडतोब इथे या. आणि मग तिथे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर व्हीलचेअर घेऊन ते नर्स आणि हे सगळे लोक आले, ऍडमिट केलं आणि ECG काढला. तो पहिला ECG जरा खराब आला म्हणून त्यांनी परत झोपवून ठेवलं, एक लिक्विड प्यायला दिलं आणि परत एक ECG काढला. पण तो मात्र खूप खराब आला. त्या दोघांनाही सांगितलं की तुम्ही ह्यांच्या घरच्यांना ताबडतोब बोलवून घ्या. गंमत अशी की जेव्हा माझ्या कलिगनी त्यांना फोन केला की तुम्ही लगेच या इथे हॉस्पिटलमध्ये, अशा अशा मॅडम इथे पडलेत, तर ह्यांना वाटलं की माझ्या प्रथेप्रमाणे मला कुठेतरी फ्रॅक्चर झालं आणि मी पडले, आज काय मोडलं असा ह्यांनी प्रश्न विचारला. तर त्या दोघांनी इतका गंभीर चेहरा करून सांगितलं की अहो पडल्या नाही आहेत त्या, त्यांना हार्टचं काहीतरी झालंय आणि तुम्ही ताबडतोब या कारण तुमची सही लागणार आहे. मग मात्र हे घाबरले होते आणि येऊन बघितलं तर खरंच मी काळी निळी पडले होते. पण त्या ग्लानीत सुद्धा 2च विषय माझ्या डोक्यात होते की पुढच्या महिन्यात आमच्या नॅशनल्स होत्या आणि डिपॉझिटर्सचे व्याजाचे चेक जायचे होते. सासरच्या सगळ्यांनी त्यावेळेला खूप अडवलं की काही अडलंय का, आता ह्या वयात खेळायला कशाला जायचं. पण मुलांनी खूप सपोर्ट केला की अगं जा ग, तुला खेळायची इच्छा आहे ना, बिंदास जा खेळायला, आम्ही बघू घरातलं. आणि मग जेव्हा मी बरी झाले त्यावेळेला खेळायला गेले, मग मात्र मुलं असं करायचे की मेडल घेऊन आलं ना की पहिल्यांदी असं कट्ट मिठी मारायची की आईला मेडल मिळालं. असा हा जो आनंद आहे ना तो अजूनपर्यंत खूप टिकून आहे. खेळाला वयाचं बंधन नसतं. तुम्ही कधीही खेळ सुरू करा, तुम्ही आनंदी आणि निरोगी नक्की राहाल.